आपल्यासोबत काय झालं? साहेब आता काय सांगायचं, शेवटी आपलंच आहे सगळं, असं झालं आहे एकदम प्रॉब्लेम. काल मी गेलेले आमचे जे हे आहेत कैलास म्हात्रे साहेब आहेत, त्यांच्या ऑफिसमध्ये गेले होते, त्याचं काही काम असेल. नंतर तिथून आम्ही निघालो. तेव्हा हे व्यक्ती पण आतमध्ये आली, तर मी त्यांना सांगितलं मी ह्यांच्यासोबत नाही बोलणार काही यांच्यासमोर. त्यांना बाहेर काढलं आणि आमचं बोलणं झालं आणि आम्ही निघालो तिथून. तर आम्ही जसंच बाहेर आलो तसं एका कुत्र्याच्या पिल्लाचा तिकडे ॲक्सिडेंट झाला. आम्ही लगेच त्याला रेस्क्यू केलं तिथून. त्याचे माझ्याकडे त्याच टायमाचा व्हिडिओ रेकॉर्डसुद्धा आहे त्या गोष्टीचा. इतक्यात एक व्यक्ती बोलला की सेम पिल्लाचा एक ॲक्सिडेंट एवढाच पिल्लू आहे, त्याचा लोकमान्य नगरमध्ये पण झाला आहे ॲक्सिडेंट. आणि मला इथे वेटरनरी फॅसिलिटी एवढ्या इझिली अवेलेबल होत नाहीत. परवा दिवशी मी एक वळणाजवळ एक पिल्लू रेस्क्यू केलं होतं, त्याचा पूर्ण पाय हे झालेला, त्याचे पण व्हिडिओ आहे. त्याच्या ऑपरेशनसाठी मी आज एका मॅडमना बोलवलेलं होतं. म्हणलं लगे हात माझ्या तिन्ही पिल्लांचं होऊन जाईल, म्हणून आम्ही ते रेस्क्यू करायला तिकडे गेलो. आम्ही तिथे जात असताना आता असं होतं की हे कैलास म्हात्रे साहेबांना भेटायला आलेले तर ते तिथेच असणार असं करून, पण हा व्यक्ती त्यांच्या ऑफिसच्या तिकडे ह्याच्यामध्ये उभा होता बाहेर, आणि तिथून त्याने मला बघून कमेंट पास केली म्हणजे असं. मग मी पुढे गेले. कमेंट्स काय होते म्हणजे जसं त्यांनी सांगितलं काय काय? म्हणजे असेच तो सगळ्यांसाठीच कमेंटची काहीतरी पास करत असतो. म्हणजे त्याला ऑफिसमधून मी बाहेर काढलं ना तिथं कैलास म्हात्रे. तुम्ही कालचा जो व्हिडिओ बनवला त्या व्हिडिओमध्ये तुम्ही सांगता का पैसे खातो, माझे पैसे खाले, नेमकं काय करा? तर तिथून त्याने मग काय झालं, तिथून मग त्याने कमेंट पास केली, म्हणून मग मी व्हिडिओ घेऊन आले. व्हिडिओ चालू करून त्याच्याशी मी बोलले, मग तू का पळून आला तिथून? तिथेच बोलायचं होतं ना, इथून तू इथे येऊन कशाला तू कमेंट पास करतो असं करून. तर मग ह्याने मी जे रेकॉर्डिंग करत होते त्याच्यावरती हात मारला असं, आणि मग तिथून ते ट्रिगर झालं आमचं जे होतं ते. पण एक गोष्ट सांगते, ठीक आहे भांडणं कुठेही होत असतात, हे होतात, त्याचं हे नाही आहे. माझ्याकडून पण झाले असतील काही, मी असं म्हणत नाही की माझं थोडंसं ह्याच्यावरचा ताबा सुटला, मी त्याला शिव्या वगैरे दिल्या, हे गेलं, जे नसत्या दिल्या तर हे मॅटर जरा एवढं हे झालेलं नसतं. आणि माझी ऑलवेज सवय आहे लाईव्ह जायची, हे मी लाईव्ह गेले, त्याचा त्यांना जास्त वाईट वाटलेलं आहे त्या गोष्टीचं. पण एका स्त्रीबरोबर कसं वागावं, तिच्याशी कसं बोलावं, किती सभ्यता ठेवून हे केलं पाहिजे, हे प्रत्येक पुरुषाला थोडं समजलं पाहिजे की आपण कसं हे करतोय, करून काय बोलतोय. आणि जेव्हा खास करून आपण एखाद्या ह्याच्यासाठी रिप्रेझेंट करतोय किंवा आपली वाईफ एखाद्या गोष्टीला रिप्रेझेंट करते, तर अशा वेळेस तरी आपण लक्ष ठेवलं पाहिजे या गोष्टींचं. पैशाचं नेमकं काय भानगड? पैसे तर त्याने खूप जणांकडनं मागितलेले आहेत, तर माझ्याकडनं पण त्याने इनडायरेक्टली माझ्याकडनं मागितलेले आहेतच पैसे त्याने. किती लागतं? मला असं बोलला की नाही, तुम्ही येऊन तुमचं नाव अचानक तुम्ही आलात आणि तुमचं नाव एकदम वरपर्यंत पोचलेलं आहे, तर मला मी तुमचा गुड वेलविशर आहे, तुम्ही मला फक्त ते काय चॅनल आहे ते मला सांगा. तुमचं चॅनल परफेक्ट असेल तर मी सांगेल यू गो अहेड, आणि समज चुकीचं असेल तर मी तुमचं सीट कन्फर्म करून देतो. फक्त जे तुमच्यासमोर जे 2 दुसरे कॅन्डिडेट जे इच्छुक आहेत त्यांना फक्त आपल्याला गप्प करावं लागेल, आणि त्यांना काय 5-5 लाख रुपये दिले तर ते गप्प होतील. असं करून त्यांनी माझ्याकडनं 10 लाखची डिमांड केली होती. आणि मी पण मला हे देऊन करायचं नाही आहे, मिळालं आता जसं नंबर 1वरती आहे माझं नाव, तर मिळेल माझी सीट मला मिळेल असं करून. मला तुम्ही मला चॅलेंज करता आता, तर तुमचं सीट मी कटच करून दाखवतो. पैसे दिले नाही तर तुमचे नाव कट करणार असं लिस्टमधून असं बोलला तो मला, आपल्याला बोलला. आपण याबाबत खासदार किंवा तुमचे अध्यक्ष भरत राजपूत यांच्याशी काही संपर्क केला या बाबतीत? हां, मी जेव्हा हे सगळं झालेलं त्याच्यानंतर मग मी साहेबांना, आमच्या वरिष्ठांना भेटलेले, त्यांना सांगितलेलं, आणि त्यांनी आश्वासन दिलेलं की त्यांच्याकडे आहेत कंप्लेंट्स, आपण हे जरा इलेक्शन झाल्यानंतर मग ते सॉर्ट आऊट करूया. आज खासदार आणि भरत राजपूत जे विद्यमान तिकडचे उमेदवारसुद्धा आहेत, पण ते आज खास पोलीस स्टेशनला तुमच्या रात्रीच्या भांडणामुळे आले होते. काय चर्चा झाली विशेष? नाही, आम्ही म्युच्युअली सॉल्व करण्याचा प्रयत्न करत होतो त्या गोष्टी, की बाबा आपसात सॉर्ट आऊट झालं तर वेल अँड गुड आहे असं करून. पण काही ठिकाणी आम्ही नाही हे करू शकलो. सांगा त्याचा इगो सांगा किंवा माझा इगो सांगा, दोघांचं पण थोडं बहुत ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम झाला, आणि आम्ही ती गोष्ट नाही करू शकलो दोघंजणं सॉर्ट आऊट ती गोष्ट. पण फक्त त्यांचं असं हे होतं की आपण ती सॉर्ट आऊट केली पाहिजे तिथे. रात्रीच्या भांडणामध्ये त्यांचे सुद्धा 2-4 लोकांना लागलेलं आहे, त्यांनी सुद्धा सांगितलं की माझ्या कॉलरला वगैरे पकडलं वगैरे.
आता माझं मेडिकल झालेलं आहे. आता मी एक स्त्री आहे. माझ्याकडे खूप काही व्हिडिओ फुटेजेस आहेत आम्ही. पण असं होत होतं की आम्ही होतो फक्त 4 जण. माझ्याबरोबर 4 मुलं होती फक्त रेस्क्यू करण्यासाठी आलेले ते. आणि त्याच्याकडे भरपूर त्याची मॉप होता त्याच्याकडे. आता तुम्ही विचार करा किती जण आणि एका स्त्रीला अख्ख्या बाजूनी घेरून तुम्ही तिला हात वगैरे लावत असाल की हे करत असाल तर माझ्याबरोबर असणारी मुलं माझ्या डिफेन्समध्ये उभी राहणार नाहीत का? आणि आम्ही व्हिडिओ काढायला गेलो की हे आम्हाला मारून आमचे व्हिडिओ हे करायचे. प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला दिसेल आमचा असा व्हिडिओ येतो आणि आमचा मोबाईल खाली पडतो लगेच असा होतो आमचा व्हिडिओ असं करून. आणि नंतर हे लोक आमचे व्हिडिओ काढत होते आणि ते जास्त लोक होते आणि हे मुलं कमी होती. काय आता पोलिसांनी काय सांगितलं तुम्हाला? नाही आम्ही FIR केलेला आहे. मी FIR केलेला आहे. आपण भाजपमध्ये प्रवेश कधी केला? त्यांचं म्हणणं आहे की भाजपचे ते कार्यकर्ते नाही. मी भाजपमध्ये प्रवेश केला आहे ही गोष्ट स्वतः भरत राजपूतांनी सरांनी ते जे रील्स बनतात त्या रील्समध्ये त्यांनी टाकलेली आहे आणि त्यांच्या रील्समध्ये ती आहे. मला सांगायची गरजच नाही. मी कुठे पोस्ट केलेले नाहीत पण माझ्याकडे फोटोज वगैरे सर्व आहेत. मी कधी गेलेले, कधी हे केला, कधी व्हिडिओज आहेत सर्व. कोणत्या वर्षी केला? मला एक्झॅक्ट डेट नाही आठवत पण तरी पण अंदाजे मला या वाटतं- वर्षी की गेल्या वर्षी? नाही मी आत्ताच केलं. याच म्हणजे या मंथमध्येच केलेलं आहे. मी फ्रेश आहे. रोज हे करणार, हे येणार आणि जायची वेळ तुम्ही बघितली असेल माझ्याकडे. हा पूर्ण माझ्याकडे रेकॉर्ड आहे. सकाळी 6 वाजल्याचा रेकॉर्ड आहे. हे 15 तारखेचं रेकॉर्डिंग आहे. आणि 15 तारखेला तरी माझ्याकडनं पैसे डिमांड केलेली आहेत. ती 17 तारखेला कन्फर्म हे होणार आहे. आता आमची कोर कमिटीची मीटिंग झाली आहे आणि तुम्ही हे असं करा, ह्यांचं हे करण्यासाठी मला द्या हे करून. आणि हे माझ्याकडे त्याचे CCTV फुटेज आहेत. सकाळी 6 वाजेपर्यंत तो आमच्या बिल्डिंगच्या खाली होता. पैसे घेण्यासाठी म्हणजे एका स्त्रीला तुम्ही कुठपर्यंत त्रास द्यायचा? काय त्याची सांगतील? सीमा असते की नाही? भाजपमध्ये तुम्ही नव्याने प्रवेश केला आहे. एकंदरीत भाजपच्या कार्यकर्त्यांचा काय अनुभव आला तुम्हाला? भाजपचे कार्यकर्ते सगळे खूप चांगले आहेत. भरत राजपूत यांचं जे नेतृत्व आहे साहेबांचं ते खूप चांगलं आहे. खासदार साहेब एवढे चांगले आहेत तुम्हाला खरंच सांगते. म्हणजे एकदम आपलं घरच्यासारखं ते आपल्याला फील करून देतात आणि चांगलं गाईड करतात, चांगलं बोलतात. खूप छान हे केलेलं आहे. सगळे मेंबर्स पण सगळे खूप चांगले आहेत. एकमेकांना घेऊन चालतात वगैरे असं एक्सपिरियन्स जो मला आला. आणि 90% पार्टीमध्ये सगळ्यांना ह्याच्याबद्दल प्रॉब्लेम्स आहेत. कोणाबद्दल? मिस्टर अशोक आंबुरे आणि प्रत्येक व्यक्ती या गोष्टीसाठी त्याच्यावरती नाराज आहे. आणि कितीतरी लोक या गोष्टी बोलत आहेत ही गोष्ट. आणि 2 वेळा तर मीटिंग पण झाली वरिष्ठांना सगळ्या म्हणजे फक्त त्याची कंप्लेंट करण्याच्या मीटिंग झालेल्या आहेत.